नमस्कार मित्रांनो, मी हर्षल चव्हाण शुभवस्त्र तुमचं खूप खूप स्वागत करतो। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन फ्लॅट ताब्यात घेणार असाल तर त्याआधी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी चेक केल्या पाहिजे या विषयावर डिस्कस करणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला आणि आज मी तुम्हाला जे 8 महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे ते समजून घेतले तर तुम्ही कोणत्याही गोंधळापासून नक्की वाचाल, तुमच्यापासून फ्रॉड होण्यापासून तुम्ही नक्की वाचाल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे 8 पॉइंट समजून घ्या। ओसी म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट। ऑक्युपन्सी सर्टिफिकेट शिवाय फ्लॅट बिलकुल पण ताब्यात घेऊ नका। ओसी ही स्थानिक महानगरपालिका देत असते आणि रेराच्या कलम 19(10) नुसार बिल्डर ओसी रिसीव्ह झाल्याशिवाय फ्लॅट सेल करू शकत नाही। ओसी म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट जो तुम्ही समजू शकता। ॲग्रीमेंट टू सेल। ॲग्रीमेंट टू सेलमध्ये नियम व अटी व्यवस्थित तपासा। ॲग्रीमेंट टू सेलमध्ये पोजेशन कधीपर्यंत भेटणार आहे, त्याच्यानंतर अमेनिटीज काय काय दिलेले आहेत, त्याचा उल्लेख, पेमेंट शेड्यूल, कॅन्सलेशन टर्म्स काय आहेत, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित तपासा। तसेच टोटल प्राइस आणि पोजेशन डेट कधीपर्यंत आहे आणि त्यांच्यात उल्लेख केलेल्या नुसार पोजेशन आणि सध्या त्या बिल्डिंगचं करंट कन्स्ट्रक्शन सिच्युएशन याचा पण एक अंदाज लावा की खरोखर ॲग्रीमेंट टू सेलमध्ये ज्या तारखेपर्यंत पोजेशन भेटणार आहे तर त्या तारखेपर्यंत खरोखर बिल्डरचं काम पूर्ण होतंय की नाही याचा पण एक अंदाज नक्की लावा। तिसरा मुद्दा, फ्लॅटचे फिजिकल इन्स्पेक्शन करा। फ्लॅटमध्ये गेल्यानंतर तिथले फ्लोरिंग, बाथरूम फिटिंग, इलेक्ट्रिकल फिटिंग, पाणी कनेक्शन, प्रत्येक नळाला पाणी व्यवस्थित येते की नाही या सर्व गोष्टी व्यवस्थित बघा। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची, जर तो प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड असेल तर रेराच्या नियमानुसार 5 वर्षाची डिफेक्ट वॉरंटी तुम्हाला भेटते। कुठलाही प्रॉब्लेम या सर्व गोष्टीमध्ये आढळून आला तर बिल्डरला ते फुकटात दुरुस्त करून द्यावे लागते कस्टमरला। तर ते बघण्याच्या त्या मुद्द्यावर जाण्याच्या आधी तुम्ही स्वतः फ्लॅटला जाऊन एकदा फिजिकल इन्स्पेक्शन पूर्ण करा किंवा सोबत तुम्ही इलेक्ट्रिशियन आणि प्लंबरला जर घेऊन गेले तर अतिउत्तम। कार्पेट एरिया मोजा। लेझर मोजमाप किंवा टेपने व्यवस्थित सर्व कार्पेट एरिया मोजून घ्या। थोडाफार फरक आपण सहन करू शकतो, पण जर खूप जास्त फरक पडत असेल तर ती गोष्ट बेकायदेशीर आहे। तुम्ही मोजलेला कार्पेट एरिया आणि तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये असलेल्या कार्पेट एरियामध्ये काही तफावत आहे का ते सर्वात महत्त्वाची गोष्ट चेक करा।